अशा प्रकारच्या गणितामध्ये जर तुम्हाला XY पद्धती टाळायच्या असतील, तर बघा काही गोष्टी समजून घ्या. इथे दिलेलं आहे अमितचे वय निलेशच्या वयाच्या 1/3 पट आहे. मग ज्याच्या जवळ अपूर्णांक आहे, म्हणजे 1/3 हा अपूर्णांक आहे. ठीक आहे. कोणाचे आहे? निलेशचे आहे. तर मग जे छेदस्थानी असणार आहे ते निलेशचं वय मानायचं म्हणजे 3 आणि जे अंशस्थानी आहे 1 त्याला लांबचं वय मानायचं म्हणजे अमितचं वय. मग त्याची मांडणी कशाप्रकारे होते बघा. त्याची मांडणी अशा प्रकारे होईल, की अमितचं वय 1, निलेशचं वय 3 होईल. त्याच्यानंतर पुढचं बघा, अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निम्मे असून मग अपर्णाचे वय निलेशच्या निम्मे आहे. निम्मे म्हणजे किती? तर अर्धे. म्हणजे ह्याचे जर 3 असेल, तर अपर्णाचे वय 3/2 असेल. त्याच्यानंतर पुढे बघा, संदीपचे वय काय म्हटलेलं आहे? अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे. ह्याच्या दीडपट आहे. याचा अर्थ काय होतो बघा? याचा अर्थ होतो, की हिचं वय एवढं आहे अपर्णाचं, त्याच्या दीडपट. दीड म्हणजे किती? 1.5. 1.5ला आपण कसं लिहितो? 3/2. मग ह्याच्या दीडपट आहे म्हणून ह्याला गुणीला केलेला आहे आपण 3/2. त्याच्या पुढचं स्टेटमेंट बघा, अपर्णाच्या वयाच्या दुप्पट आहे. संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या दुप्पट आहे आणि राजेशचे वय 16 वर्ष आहे. राजेशचे वय जर आपण 16 वर्ष ग्राह्य धरले, तर बघा आता काय होत आहे, राजेशचे वय आणि तो संदीपपेक्षा 2 वर्षांनी काय आहे? लहान आहे. मग जे आपल्याला भेटलेलं आहे 9/4 संदीपचे वय हा ह्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे संदीप त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल, म्हणजे संदीपचं आजचं वय 18 वर्ष असेल. मग आपल्याला जे 9/4 भेटलेलं आहे, ते 9/4 नसून 18 आहे आणि तुम्हाला कोणाचं वय विचारलेलं आहे? अमितचं. मग अमितची किंमत आहे 1. 1 बरोबर किती? तर x तिरकस गुणाकार करूया. किती येणार आहे बघा? x बरोबर 18 गुणिकारामध्ये हा 4 तिकडे गुणाकारात जाईल. छेदस्थानी हा 9 जाईल. 9 1 9, 9 दुनी 18, 4 दुनी 8. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, तुम्हाला जर मला पाठवायचे असतील, तर तुम्ही डायरेक्ट ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आणि ही आपली एकूण ₹179 मंथली मेंबरशिप आहे. ती जॉइन करण्यासाठी हे ॲप डाउनलोड करून याचा नक्कीच फायदा घ्या. धन्यवाद.